प्लांट ग्रोथ मध्ये प्लांट ग्रोथ कॅन बी डिफाईन ॲज अ परमनंट इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन द बल्क ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये बल्क ऑफ ॲन ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर बल्कचा अर्थ होतो त्या आपल्यामध्ये जी क्वांटिटी आहे मटेरियल आहे की ते क्वांटिटीमध्ये वाढ होत जाणं. जसं एखादं लहान बाळ आहे त्याचं जसं वय वाढत जाईल तसं त्याचं वजन वगैरे वाढत जाईल, हातापायाची हाईट वगैरे सर्व काही वाढत जाईल. तर तो जो परमनंट चेंज आहे इरिव्हर्सिबल इन्क्रीज आहे इन द मटेरियल ऑफ ॲन ऑर्गॅनिझम अकंपनीड बाय द चेंज ऑफ फॉर्म. आणि त्या ऑर्गॅनिझमचं लहान बाळ असताना वेगळं दिसेल, तोच मोठ्यापणी वेगळा दिसेल. दॅट इज द चेंज ऑफ फॉर्म. द ग्रोथ इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रोथ हे काय आहे, एक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे कोणाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. ग्रोथ हॅज टू आस्पेक्ट्स, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. ग्रोथमध्ये दोन आस्पेक्ट्स असतात मित्रांनो, एक आस्पेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह आणि एक आस्पेक्ट आहे क्वालिटेटिव्ह है ना. ग्रोथमध्ये दोन आस्पेक्ट्स त्या ठिकाणी असतील. वन आस्पेक्ट इज क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट अँड वन आस्पेक्ट इज क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. बघा क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, संख्यात्मक, आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. मग आता क्वांटिटेटिव्ह मध्ये कोण कोण येईल बघा, इट इज रिलेटेड विथ द इन्क्रीज इन लेंथ, हाईट वाढणं, ब्रेड, साईज, व्हॉल्यूम, बॉडी मास और ड्राय वेट अँड नंबर ऑफ सेल. काय सांगा, क्वांटिटेटिव्ह मध्ये कोण कोण येईल, इट इज रिलेटेड विथ इन्क्रीज इन लेंथ, ब्रेड, साईज, व्हॉल्यूम, बॉडी मास अँड ड्राय वेट अँड नंबर ऑफ सेल. क्वालिटेटिव्ह मध्ये कोण येतं बघा, इट इज रिलेटेड विथ डेव्हलपमेंट अँड डिफरन्शिएशन विच प्रोड्युसेस द कॉम्प्लेक्स स्टेट. आता बघा एक एक्झाम्पल त्या ठिकाणी, इन मल्टीव्हॅस्क्युलर मल्टीसेल्युलर प्लांट ग्रोथ इज इनडिटर्मिनेट. आता बघा जे प्लांट आहे त्यांची वाढ कंटिन्युअस चालू असते अँड ऑकर थ्रू आउट द लाईफ इनडेफिनेटली, म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांची वाढ चालू असते. पण त्या ठिकाणी बघा आपल्यामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी ती वाढ एक ठराविक लिमिट पर्यंत आहे. आणि जी प्लांटमध्ये कोणत्या भागात वाढ होते, तर दोन भागात वाढ होते, किंवा दोन भागात म्हणण्यापेक्षा द ग्रोथ टेक्स प्लेस इन मेरिस्टिमॅटिक रिजन्स. कोणत्या ठिकाणी वाढ होत सांगा, तर जे मेरिस्टिमॅटिक रिजन आहे कोणते असतं मित्रांनो, मेरिस्टिमॅटिक रिजन प्लांटचा अपेक्स म्हणजे रूट अपेक्स, स्टेम अपेक्स यांना म्हणता मेरिस्टिमॅटिक रिजन. रूट अपेक्सला स्टेम अपेक्सला काय नाव दिलं जातं, मेरिस्टिमॅटिक रिजन हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. तर लक्षात आलं का, मग सांगा डेव्हलपमेंट अँड डिफरन्शिएशन ऑफ विच प्रोड्युसेस द कॉम्प्लेक्स स्टेट. म्हणजे आता समजा बघा सुरुवातीला झायगोट तयार झाला, मग झायगोटची काय होईल, डेव्हलपमेंट, सेल काय होत जातील, डिफरन्शिएट, आणि काय तयार करतील, वेगवेगळे ऑर्गन्स तयार करतील, म्हणजेच त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स स्टेट त्या ठिकाणी तयार होईल. इन मल्टीसेल्युलर प्लांट ग्रोथ इज इनडिटर्मिनेट अँड ऑकर्स थ्रू आउट द लाईफ इनडेफिनेटली. आता इट इज रिस्ट्रिक्टेड इन सम रिजन्स अँड दीज आर कॉल्ड मेरिस्टेम्स. आता मेरिस्टेम्स म्हणजे काय काय बघा, मेरिस्टेम्समध्ये कोण कोण इन्क्लूड केलं जातं त्याचा त्या ठिकाणी विचार करू. मेरिस्टेम्स म्हणजे काय, द रिजन व्हेअर न्यू सेल्स आर कॉन्स्टंटली अँड कंटिन्युअसली प्रोड्यूस. मेरिस्टेम्स आर ऑफ थ्री टाईप. ज्या प्लांटच्या ज्या भागामध्ये नवीन सेल कॉन्स्टंटली तयार होत असतात, लक्षात घ्या, प्लांटच्या ज्या भागामध्ये नवीन सेल या कशा तयार होता, कॉन्स्टंटली तयार होता, कॉन्स्टंटली प्रोड्यूस. मग मेरिस्टेम्स आर द रिजन व्हेअर न्यू सेल्स आर कॉन्स्टंटली अँड कंटिन्युअसली प्रोड्यूस. मग समजा रूटचा अपेक्स आहे, स्टेमचा अपेक्स आहे, त्या भागामध्ये काय होतं सांगा मित्रांनो, नवीन सेल ह्या कंटिन्युअस तयार होता आणि म्हणून त्या भागाला काय नाव द्यायचं, आपण मेरिस्टेम हे नाव दिलं जाईल. मेरिस्टेम्स आर द रिजन
where new cells are constantly and continuously produced. Meristems are the region where new cells are constantly and continuously produced. कोणते कोणते घेता येतील त्यामध्ये? अपायकल मेरिस्टेम. पहिला पार्ट कोणता येईल सांगा? अपायकल मेरिस्टेम. कुठं प्रेझेंट आहे हा? तर एक जी स्टेम आहे, स्टेमच्या टोकाला आणि रूटच्या टोकाला. अपायकल म्हणजे प्रेझेंट ॲट द अपेक्स. कुठं प्रेझेंट आहे सांगा? अपेक्सला प्रेझेंट आहे अपायकल मेरिस्टेम. अपेक्सला प्रेझेंट असणारा मेरिस्टेम त्याला काय नाव द्यायचं आहे? अपायकल मेरिस्टेम. इट इज लोकेटेड ॲट द शूट ऑर रूट टिप्स. बघा, ज्या भागातल्या सेल कंटिन्युअस डिवाइड होत असतात त्याला म्हणता मेरिस्टेम. लक्षात घ्या, ज्या भागातल्या सेल कंटिन्युअस डिवाइड होत असतात त्याला काय म्हणता? मेरिस्टेम. आणि जो मेरिस्टेमचा पॉइंट स्टेमच्या अपेक्सला किंवा रूटच्या अपेक्सला प्रेझेंट असतो त्याला म्हणतात अपायकल मेरिस्टेम. आणि हा काय करतो? तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन लेंथ अँड ऑर ग्रोथ म्हणजे ग्रोथ इन लेंथ म्हणजे याच्यामुळे झाडाची काय वाढते? लांबी वाढते. काय वाढते सांगा? लांबी त्या ठिकाणी वाढते. नंतर येतो इंटर कॅलरी मेरिस्टेम लोकेटेड ॲट द नोड ऑर ॲट द बेस ऑफ इंटर नोड ऑफ द स्टेम. म्हणजे जे नोड्स आणि इंटर नोड्स आहे तर त्याच्या या ठिकाणी समजा असा पार्ट असेल तर आता इथे बघा हे नोड आहे आणि हे जे असं रिजन असतं त्याला म्हणता इंटर नोड. तर ह्या ठिकाणी ॲट द बेस ऑफ त्या ठिकाणी कुठं असेल सांगा? इथं. दिस इज द अपायकल intercalary meristem located at node or at the base of internode of the stem. आणि याच्यामध्ये काय होतं? रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ इंटरनोड लीप प्रीमॉर्डियल म्हणजे लीपचा जो छोटासा भाग आहे ज्याच्यापासून पान तयार होणार आहे त्याची ग्रोथ होणं. आणि लॅटरल बड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ इंटरनोड देन लीप प्रीमॉर्डियल अँड लॅटरल बर्ड्स. लीप प्रीमॉर्डियल अँड लॅटरल बर्ड्स. तर हे झालं इंटर कॅलरी. नंतर कोणता येतो बघा? लॅटरल मेरिस्टेम. आता हा कुठं असेल? इट इज प्रेझेंट ऑन लॅटरल साइड. बघा आता हा जो टोकाला असतो याला म्हणता कोणाच्या? स्टेमच्या टोकाला किंवा रूटच्या टोकाला जो असेल त्याला म्हणता अपायकल मेरिस्टेम. सांगा, जो मेरिस्टेम कुठं असेल? रूटच्या टोकाला किंवा स्टेमच्या टोकाला असेल त्याला काय नाव द्यायचं सांगा? अपायकल मेरिस्टेम. त्यानंतर इंटरनोड बघा हा असा जो आडवा आहे याला म्हणता इंटर कॅलरी मेरिस्टेम. आणि जो स्टेमच्या लॅटरल साईडला आहे बघा, इकडं आणि इकडं लॅटरल साईडला आहे त्याला म्हणता
लॅटरल मेरिस्टेम. काय नाव द्यायचंय त्याला? लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम कुठे प्रेझेंट आहे? लोकेटेड ॲट लॅटरल अलॉंग द ॲक्सिस ऑफ डायकॉट अँड जिम्नोस्पर्म. काय सांगा? लोकेटेड ॲट लॅटरल अलॉंग द ॲक्सिस ऑफ डायकॉट अँड जिम्नोस्पर्म, ऑल्सो नोन ॲज व्हॅस्क्युलर कॅम्बियम. त्याला व्हॅस्क्युलर कॅम्बियम या लॅटरल मेरिस्टेमला काय नाव दिलं जातं मित्रांनो? व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आणि याच्यामुळं काय होतं? रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन गर्थ ऑफ द स्टेम. ह्या मेरिस्टेममुळं झाडाचा जे खोड आहे त्याचा घेर वाढतो. लक्षात आलं का? मग सांगा बरं, या ठिकाणी परत एकदा लक्षात घेऊ की मेरिस्टेम म्हणजे काय. तर मेरिस्टेम म्हणजे झाडाचा असा भाग, मेरिस्टेम म्हणजे झाडाचा असा भाग की ज्या भागातल्या सेल कंटिन्युअस डिवाइड होऊन नवीन नवीन सेल तयार करताय. लक्षात काय घ्यायचं बघा, झाडाचा असा भाग की ज्या भागातल्या सेल कंटिन्युअस डिवाइड होऊन नवीन नवीन सेल तयार करता, झाडाच्या अशा भागाला नाव दिलं जातं मेरिस्टेम. लक्षात आलं का? मेरिस्टेम मध्ये प्रकार कोणते? तर 3 प्रकार त्या ठिकाणी आपण लक्षात घेतले. पहिला प्रकार आहे अपायकल मेरिस्टेम, दुसरा प्रकार आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि तिसरा प्रकार आहे लॅटरल मेरिस्टेम. सांगा आता, अपायकल मेरिस्टेम कुठं असतो? शूट आणि रूट टिपला. बघा मी आत्ताच सांगितलं, पहिला पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना. ज्या भागातल्या सेल कंटिन्युअस डिवाइड होता त्याला म्हणतात, त्या भागाला म्हणता मेरिस्टेम. त्यातला पहिला प्रकार कोणता घेतोय मी? अपायकल मेरिस्टेम. कुठे आहे? लोकेटेड ॲट द शूट ऑर रूट टिप. बघा पॉइंट, लोकेटेड ॲट द शूट ऑर रूट टिप. आणि कशा करता रिस्पॉन्सिबल आहे? रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन लेंथ ऑर हाईट ऑफ द प्लांट. त्यानंतर इंटरकॅलरी मेरिस्टेम कुठे आहे सांगा? लोकेटेड ॲट नोड ऑर ॲट द बेस ऑफ इंटरनोड ऑफ द स्टेम. बघा इथं हे असे तुम्ही ऊसामध्ये बघितलेले. बघा ऊसामध्ये नोड आणि इंटरनोड असतात. हा जो भाग आहे याला नोड म्हणायचं आणि 2 नोडच्या मध्ये जे रिजन आहे त्याला काय म्हणायचं? इंटरनोड. आणि इंटरनोडच्या, आता हा पण एक इंटरनोड आहे, इथं तो पार्ट प्रेझेंट आहे. हा झाला काय सांगा? इंटरकॅलरी मेरिस्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम काय झालं सांगा? इंटरकॅलरी मेरिस्टेम. आणि सांगा याच्यामुळं काय वाढतं? रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीज इन लेंथ ऑफ द नोड. हा जो नोड आहे याची लेंथ वाढवायला हा रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर लीफ प्रिमॉर्डियल दॅट इज स्मॉल सेल्युलर आउट ग्रोथ दॅट डेव्हलप्स इन टू लिव्ज. छोटंसं पहिलं जे छोटंसं बारीक पान तयार होतं त्याला म्हणतात लीफ प्रिमॉर्डियल. आणि लॅटरल ज्या बर्ड्स आहे त्यांना त्यांच्या डेव्हलपमेंट ह्या इंटरकॅलरी मेरिस्टेम पासून होतात. त्यानंतर कोणता पार्ट आहे सांगा? लॅटरल मेरिस्टेम. लोकेटेड ॲट लॅटरल, लोकेटेड ॲट लॅटरल अलॉंग द ॲक्सिस ऑफ डायकॉट अँड जिम्नोस्पर्म, ऑल्सो नोन ॲज. जे लॅटरल मेरिस्टेम मित्रांनो त्याला काय म्हणायचं? ऑल्सो नोन ॲज व्हॅस्क्युलर कॅम्बियम अँड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन गर्थ ऑफ द स्टेम. आणि हा कशाला रिस्पॉन्सिबल असेल? रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन गर्थ ऑफ द स्टेम. गर्थ म्हणजे झाडाचा जो घेर आहे खोडाचा तो वाढवण्याकरता हा पार्ट त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. नाव द फेजेस ऑफ द ग्रोथ. बघा आता फेजेस ऑफ ग्रोथ कोणते? पहिला फेज आहे फेज ऑफ सेल डिव्हिजन. सांगा जेव्हा एखादी ग्रोथ व्हायची आहे तर ग्रोथ होण्याकरता रॉ मटेरियल कोणतं आहे? तर बेसिकली रॉ मटेरियल इज काय सांगा? रॉ मटेरियल कोण असेल? सेल्स. कोण असेल सांगा? डिफरंट टाइप्स ऑफ सेल. मग पहिल्यांदा काय होईल? मायटोटिक डिव्हिजन होऊन नवीन नवीन सेल त्या ठिकाणी तयार होतील. मग काय येईल? पण कोणत्या सेल? तर आपल्याला माहिती आहे ज्या सेल कंटिन्युअस डिवाइड होता त्यांना म्हणता मेरिस्टेमॅटिक सेल्स. ज्या सेल कंटिन्युअस डिवाइड होता त्यांना काय म्हणतात सांगा? मेरिस्टेमॅटिक सेल. आणि त्यांचं काय होईल? अंडरगो मायटोटिक डिव्हिजन. त्यांचं मायटोटिक डिव्हिजन होईल टू फॉर्म
2 न्यू सेल्स आणि त्यांचं नवीन. आता याच्यात काय होतं, 1 सेल रिमेन मेरिस्टेमॅटिक अँड अदर सेल अंडरगो इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. बघा आता ही एक सेल आहे समजा आणि ही सेल डिवाइड झाली आणि ह्या सेलनी किती सेल तयार केल्या, 2 सेल तयार केल्या. तर जेव्हा ही सेल 2 सेल तयार करेल तेव्हा एक जी सेल ही आता 1 सेल त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ की ही जी एक सेल आहे तर ही एक सेल डिवाइड होणं थांबून जाईल आणि एकच सेल डिवाइड होईल. म्हणजे आता ही सांगा ह्या सेलचं काय होईल, इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. काय होईल बघा, इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. एक सेलचं काय होईल, इनलार्जमेंट आणि डिफरन्शिएशन आणि एक सेल डिवाइड होईल. मग आता सांगा ही जी सेल आहे आता ही एक सेल घेतली, याच्यापासून 2 सेल तयार झाल्या. कदाचित डायग्राम असेल, ओके इथे आहे बघा, ही डायग्राम लक्षात घेऊ. आता ही सेल तयार झाली बघा, पहिले ही सेल आहे, ह्या सेलचं काय झालं, डिव्हिजन आणि 2 सेल तयार झाल्या बघा, ह्या 2 सेल आहे, ही एक आणि ही एक. तर काय झालं, तर सेल कॅपेबल ऑफ सेल डिव्हिजन. ही जी सेल आहे ही कॅपेबल आहे ऑफ सेल डिव्हिजन आणि जी दुसरी व्हाईटनी दाखवली दॅट हॅव लॉस द कॅपॅसिटी, ही काय होईल सांगा, इनलार्ज अँड डिफरन्शिएटेड. इनलार्ज होईल आणि काय होईल, डिफरन्शिएशन होईल या सेलचं. मग आता ही सेल परत डिवाइड होईल आणि परत 2 सेल तयार करेल. ही एक सेल बघा, ही पहिली आहे 1, ही 1, मग याचं डिव्हिजन झालं आणि तयार झाली 2 आणि 3. परत या 2 आणि 3 मध्ये 2 काय होईल, इनलार्ज आणि डिफरन्शिएट आणि एकच कॅपॅसिटी राहील डिवाइड होण्याची या 3 नंबरच्या सेलमध्ये. ही 1 नंबर आहे, ही 2 नंबर आहे आणि आता बघा ही जी इथं वाटल्यास मी नंबर नाही देत, ही जी लाल रंगात दाखवली आहे हिची परत डिव्हिजन होईल आणि ही 2 सेल तयार करेल बघा, एक इथं आणि एक इथं, ही 3 नंबर. सांगा मग पहिल्या ज्या ह्या 3 सेल तयार झाल्या त्यांच्यामध्ये आता डिवाइड होण्याची कॅपॅसिटी नाहीये, पण जी लाल रंगात दाखवली आहे त्या सेलमध्ये मात्र डिवाइड होण्याची कॅपॅसिटी आहे. चा अर्थ काय झाला सांगा, ज्या वेळेस एक सेल डिवाइड होईल आणि 2 सेल तयार करेल तर 2 सेल पैकी एका सेलचीच डिवाइड होण्याची कॅपॅसिटी असेल आणि एक सेल लूज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन अँड बिकम इनलार्ज अँड गेट डिफरन्शिएटेड अकॉर्डिंग टू फंक्शन. म्हणजे तिथेच त्याचं फंक्शन परफॉर्म करेल. लक्षात आलं का, बघा पॉइंट लक्षात घ्या की एक सेल असेल तर ती सेल काय होईल, डिवाइड होईल. किती सेल तयार करेल, 2 सेल तयार करेल. ज्या 2 सेल तयार झाल्या 2 सेल पैकी एका सेल जी पांढऱ्या रंगात दाखवली आहे, इट लुजेस द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन अँड बिकम इनलार्ज अँड डिफरन्शिएटेड अँड अदर सेल हॅज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. ती सेल डिवाइड होईल आणि परत 2 सेल तयार करेल आणि त्या 2 पैकी परत एक सेल लूज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन अँड 1 सेल ओनली हॅज कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. असं दरवेळेस होईल आणि काही सेल ह्या त्या ठिकाणी काय होतील, इनलार्ज आणि डिफरन्शिएट होतील आणि ऑर्गन्स तयार करतील आणि काही सेल या कंटिन्युअस डिवाइड होत चालतील. इथं ज्या दाखवल्या आहे पांढऱ्या रंगाच्या सेल दरवेळेस बघा 1, 2, 3, 4 आणि इथं जी लाल रंगाची सेल आहे बाय, इथं लाल रंगाची सेल आहे, डिवाइड होईल 2 सेल तयार करेल, 1 आणि 2. ह्या सेल पांढऱ्या रंगाची जी सेल आहे इट लुजेस द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. ती नंतर डिवाइड नाही होणार, ती तशीच राहून जाईल आणि इनलार्ज होईल आणि डिफरन्शिएट. आणि जी दुसरी आहे ती मात्र डिवाइड होईल आणि ती परत 2 सेल तयार करेल, 1 आणि 2. परत या 2 पैकी जी ही 2 नंबरची आहे इट लुजेस द कॅपॅसिटी ऑफ
सेल डिव्हिजन अँड गेट इनलार्ज अँड डिफरन्शिएटेड. ही सेल मात्र इट हॅज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. आणि असं कंटिन्युअस चालू राहील. आणि दरवेळेस सांगा बरं, कमेंट करून सांगा, दर सेल डिव्हिजन नंतर किती सेलला कॅपॅसिटी राहील सेल डिव्हिजनची. कमेंट करून सांगा, हाऊ मेनी सेल्स हॅव कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन आफ्टर इच सेल डिव्हिजन. ओनली बरोबर सांगितलेलं आहे. अमृता थोरात, सिद्धी कुदळे, व्हेरी गुड. तर दरवेळेस एका सेललाच काय राहील, कॅपॅसिटी राहील सेल डिव्हिजनची. तर हे जे डिव्हिजन, तर ह्या म्हणजे काय कंडिशन घेतली बघा. आता मग तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे काय कंडिशन आहे बघा. आता बघितलं, सांगा काय होईल मग. मेरिस्टेमॅटिक सेल अंडरगो मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 न्यू सेल. 1 सेल रिमेन मेरिस्टेमॅटिक. म्हणजे एक सेलच फक्त मेरिस्टेमॅटिक राहील अँड विल हॅव द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. आणि दुसरं बघा, अँड द अदर सेल अंडरगो इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. आणि जी दुसरी सेल आहे त्याचं काय होईल, इनलार्जमेंट होईल आणि डिफरन्शिएशन होईल. 1 सेल रिमेन मेरिस्टेमॅटिक अँड अदर सेल अंडरगो इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. आणि ह्या फेजमध्ये ग्रोथ रेट हा स्लो असतो. या फेजमध्ये सांगा मित्रांनो ग्रोथ रेट कसा असेल, स्लो असेल. अँड देअरफॉर दिस फेज इज नोन ॲज द लॅग फेज. आणि म्हणून हा जो फेज आहे याला नाव द्यायचं लॅग फेज. लॅग म्हणजे स्लो असणारा, मागं पडलेला फेज. बघा लक्षात आलं का, सांगा काय. मेरिस्टेमॅटिक सेल अंडरगो मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 न्यू सेल. 1 सेल रिमेन मेरिस्टेमॅटिक and other cell undergo enlargement and differentiation. In this phase, growth rate is slower and therefore this phase is known as the lag phase. आता सांगा दुसरा कोणता आहे, तर phase of cell enlargement or elongation. दुसरा जो phase आहे तो आहे phase of cell enlargement and elongation. तर आता बघा ज्या नवीन सेल तयार झाल्या आहे दे बिकम व्हॅक्युलेटेड. त्यांच्यात व्हॅक्युल्स तयार होतील. दे बिकम ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह. ज्या आता नवीन सेल तयार झाल्या त्या ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह होतील आणि काय ॲब्झॉर्ब करतील, पाणी. अँड ड्यू टू दिस दे बिकम टर्जिड. आणि त्यामुळे ते टर्जिड होतील, फुगून जातील. टर्जिडिटीमुळे काय होईल, सेलची इनलार्जमेंट होईल बोथ लेंथ वाईज अँड ब्रेथ वाईज. द टर्जिडिटी रिझल्ट्स इन इनलार्जमेंट ऑफ सेल बोथ लेंथवाईज अँड ब्रेथवाईज. काय लक्षात घ्यायचं का, टर्जिडिटीमुळं सेलची लांबी वाढेल आणि रुंदी सुद्धा वाढून जाईल. अँड इन दिस फेज ग्रोथ रेट इज फास्टर अँड देअरफॉर दिस फेज इज नोन ॲज द एक्सपोनेन्शियल ऑर लॉग फेज. काय नाव द्यायचं याला, दिस फेज इज नोन ॲज द एक्सपोनेन्शियल ऑर लॉग फेज. आणि तिसरा जो आहे फेज ऑफ सेल मॅच्युरेशन और सेल डिफरन्शिएशन. आता पुढचा जो फेज आहे तो कोणता आहे सांगा, सेल मॅच्युरेशन किंवा डिफरन्शिएशन. म्हणजे काय सांगा, ज्या सेल इनलार्ज झालेल्या आहे त्या आता त्यांचं फंक्शन परफॉर्म करतील आणि स्पेशलाइज होतील. म्हणजे उदाहरणार्थ काही सेल एखाद्या पार्टच्या, उदाहरणार्थ आपल्यात विचार केला तर काही सेल किडनीच्या होतील, काही सेल लिव्हरच्या होतील, काही सेल हार्टच्या होतील. म्हणजे दे बिकम स्पेशलाइज टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन अँड याला म्हणता मॅच्युरेशन. मॅच्युरेशन म्हणजे काय सांगा, मग इनलार्ज झालेल्या सेल काय होतील, स्पेशल होऊन जातील अँड दे परफॉर्म द स्पेशल फंक्शन अँड अटेन्स द मॅच्युरिटी. त्याला मॅच्युरेशन म्हणायचं. काय सांगा, द इनलार्ज सेल नाऊ बिकम स्पेशलाइज. द इनलार्ज्ड सेल now become specialized to perform specific function and attain the maturity. कशी, both morphological and physiological. काय सांगा,
the enlarged cell now become specialized to perform specific function and attains the maturity both morphologically and physiologically. In this phase, growth rate slows down and comes to steady state. आणि ह्या फेजमध्ये ग्रोथ रेट स्लो होत जाईल आणि स्टेडी स्टेट म्हणजे नंतर तो स्थिर होऊन जाईल. नंतर तो कसं होऊन जाईल? इट बिकम स्टेडी. चला सांगा बरं, 3 नावं सांगा. पहिला कोणता होता? फेज ऑफ सेल डिव्हिजन किंवा फॉर्मेशन. हा जो याच्यामध्ये सांगा ग्रोथ, याच्यामध्ये काय होतं? नवीन सेल तयार होता आणि नवीन सेल पैकी एक सेल मेरिस्टेमॅटिक राहते म्हणजे डिवाइड होणारी आणि दुसरी सेल मग डेव्हलप होते. त्याला म्हणता इनलार्जमेंट अँड डिफरन्शिएशन. या फेजमध्ये ग्रोथ रेट कसा असतो मित्रांनो? स्लो असतो. या फेजमध्ये ग्रोथ रेट कसा असेल? स्लोअर. अँड देअरफॉर दिस फेज इज नोन ॲज द लॅग फेज. म्हणून हा जो फेज आहे हा लॅग फेज आहे. दुसरा कोणता आहे सांगा? फेज ऑफ सेल इनलार्जमेंट ऑर इलॉंगेशन. आता ज्या नवीन तयार झालेल्या सेल्स आहे त्या काय होतील? व्हॅक्युलेटेड होतील. दे बिकम ऑस्मॉटिकली ऍक्टिव्ह अँड टर्जिड ड्यू टू ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. द टर्जिडिटी रिझल्ट्स इन इनलार्जमेंट ऑफ सेल बोथ लेंथवाइज अँड ब्रेडथवाइज. इन दिस फेज ग्रोथ रेट इज फास्टर. याच्यामध्ये हा जो फेज आहे याच्यात ग्रोथ रेट हा कसा असेल? फास्ट असेल. अँड देअरफॉर दिस फेज इज नोन ॲज द एक्सपोनेन्शियल ऑर लॉग फेज. आणि म्हणून या फेजला काय नाव द्यायचं आहे? एक्सपोनेन्शियल किंवा लॉग फेज हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. आणि त्याच्यानंतर येतो फेज ऑफ सेल मॅच्युरेशन ऑर डिफरन्शिएशन. आता द इनलार्ज सेल बिकम स्पेशलाइज. ज्या इनलार्ज झालेल्या सेल आहे त्या स्पेशलाइज होतील. म्हणजे काय? की मी हे काम करेल, मी ते काम करेल, हे मी माझं काम करेल, असं स्पेशल अकॉर्डिंग टू फंक्शन टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन अँड अटेन्स द मॅच्युरिटी बोथ मॉर्फॉलॉजिकली अँड फिजिओलॉजिकली. दोन्ही पद्धतीने त्याला मॅच्युरिटी येईल, मॉर्फॉलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली. इन दिस फेज ग्रोथ रेट स्लोज डाऊन अँड कम्स टू स्टेडी स्टेट. या फेजमध्ये ग्रोथ रेट स्लो होईल आणि स्टेडी स्टेट म्हणजे स्टेशनरी फेजला येऊन जाईल. तर बघा आता ही डायग्राम आहे. याच्यामध्ये हा जो आहे हा इथं हे रूट्स आहे, हे रूट्स आहे. तर हा जो टोकाचा भाग आहे हा झाला झोन ऑफ सेल फॉर्मेशन. काय झालं सांगा? झोन ऑफ सेल फॉर्मेशन. त्यानंतर इथून इतका भाग आहे याला म्हणता झोन ऑफ इलॉंगेशन. त्याच्या वरचा जो भाग आहे याला म्हणता झोन ऑफ मॅच्युरेशन किंवा झोन ऑफ सेल डिफरन्शिएशन. आणि हा वरचा जो भाग आहे दॅट इज द झोन ऑफ मॅच्युअर सेल. असे वेगवेगळे झोन्स या ठिकाणी आपल्याला घेता येतील. कोणते कोणते सांगा? पहिला कोणता येईल? झोन ऑफ सेल फॉर्मेशन. दुसरा कोणता येईल? झोन ऑफ सेल इलॉंगेशन. तिसरा कोणता येईल? झोन ऑफ सेल डिफरन्शिएशन. आणि लास्ट वन इज द झोन ऑफ मॅच्युअर सेल्स. असे वेगवेगळे फेज त्या ठिकाणी दिसतील आपल्याला, झोन्स दिसतील. आता डिफरंट कंडिशन रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ. ग्रोथ होण्याकरता कोणत्या कोणत्या कंडिशन त्या ठिकाणी आवश्यक असतात त्याचा देखील या ठिकाणी आपण विचार करू. सांगा बरं, कोणत्याही झाडाची ग्रोथ होण्याकरता सगळ्यात मस्ट कंडिशन आहे काय? वॉटर इज इसेन्शियल. का बरं? कारण जर पाणी नाही भेटलं तर सेल सुकून जातील आणि सेलची जी टर्जिडिटी आहे ती त्या ठिकाणी कमी होईल. मग काय येईल सांगा? वॉटर इज इसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ द टर्जिडिटी ऑफ द सेल. काय लक्षात घ्यायचं का? वॉटर इज इसेन्शियल टू मेंटेन द टर्जिडिटी ऑफ द सेल. इट ऍक्ट ॲज अ ॲक्वियस मीडियम. सांगा, वॉटर इज इसेन्शियल कशा करता? टू मेंटेन द टर्जिडिटी ऑफ द सेल. इट ऍक्ट ॲज अ ॲक्वियस मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन. ज्या बायोकेमिकल रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शन्स करता ॲक्वियस मीडियम म्हणून ऍक्ट होण्याचं काम कोण करेल? वॉटर करेल. देन मायक्रो एलिमेंट अँड मॅक्रो एलिमेंट आर द न्यूट्रिएंट्स required for the
प्रॉपर ग्रोथ ऑफ द प्लांट. आता मला सांगा, काही एलिमेंट असतात ज्यांना म्हणता मायक्रो एलिमेंट, जे एकदम कमी प्रमाणात लागतात, आणि जे काही एलिमेंट आहे जे एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात त्यांना म्हणता मॅक्रो एलिमेंट. मग मायक्रो एलिमेंट अँड मॅक्रो एलिमेंट आर द न्यूट्रिएंट रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द प्लांट. ऑप्टिमम टेम्परेचर रेंजेस बिटवीन 25 to 35. साधारण जे टेम्परेचर आहे ते किती लागेल, 25 to 35. नंतर आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि रेस्पिरेशन होण्याकरता काय लागतं, ऑक्सिजन. मग ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर रेस्पिरेशन अँड रिलीज ऑफ एनर्जी. काय सांगा, ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर रेस्पिरेशन अँड रिलीज ऑफ एनर्जी. नंतर लाईट इज इसेन्शियल फॉर जर्मिनेशन ऑफ द सीड. सीडचं जर्मिनेशन म्हणजे काय, सीड पासून नवीन छोटंसं झाड तयार होणं त्याला म्हणता जर्मिनेशन. मग लाईट इज इसेन्शियल फॉर germination of seed and photosynthesis. Gravitational force decides the direction of growth of the shoot and root. Shoot आणि root कसे वाढणारे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ठरवतं. शूट जे इट ग्रोज opposite to the direction of gravitational force and root develops in the direction of the gravitational force. लक्षात घ्या, gravitational force decides the direction of the growth of the shoot and root. सांगा, स्टेम जे शूट म्हणजे काय, स्टेम ते कुठं वाढेल, अपवर्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेने, आणि रूट कुठं वाढेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेने. एकदा बघा बरं काय काय पॉइंट्स आहे, वाचा, लक्षात घ्या. त्या पहिला पॉइंट माझ्या मागे बघा, वॉटर इज इसेन्शियल टू मेंटेन द टर्जिडिटी ऑफ द सेल. इट ऍक्ट ॲज अ aqueous medium for biochemical reaction. Micro element and macro elements are nutrients required for the proper growth of the plant. Optimum temperature ranges between 25 to 35. Oxygen is essential for respiration and release of energy. Light is very much essential for germination of the seed and photosynthesis. Gravitational force decides the direction of the growth of the shoot and root. मग आता growth rate and types of the growth rate. तर increase in growth per unit time म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये किती ग्रोथ झाली त्याला म्हणता ग्रोथ रेट. and it is also called efficiency index. ग्रोथ रेटला दुसरं नाव काय मित्रांनो, इफिशियन्सी इंडेक्स हे नाव त्या ठिकाणी असणारे. इन्क्रीज इन ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ग्रोथ रेट. काय सांगा, इन्क्रीज इन ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ग्रोथ रेट. इट इज ऑल्सो कॉल्ड इफिशियन्सी इंडेक्स. त्याला काय नाव द्यायचं आहे, इफिशियन्सी इंडेक्स. आता ग्रोथचे प्रकार कोणते ते लक्षात घेऊ. पहिला आहे ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट, AGR म्हणायचं. याला काय म्हणायचं सांगा, AGR. द टोटल ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. काय सांगा, द एका दिवसात किती वाढ झाली म्हणजे द टोटल ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. द रेशो ऑफ चेंज इन सेल नंबर टू द टाइम इंटरवल टेकन फॉर चेंज. सेलची संख्या कितीनी वाढली त्याचा आणि त्याला किती वेळ लागला त्याचा रेशो घ्यायचा, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. त्याला काय नाव द्यायचं सांगा, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. काय आलं सांगा मग, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट म्हणजे काय येईल, द रेशो ऑफ चेंज इन नंबर ऑफ सेल किंवा रेशो ऑफ इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल अँड टाइम इंटरवल टेकन फॉर दॅट चेंज. आणि मग AGR इज इक्वल टू dN/dt. सांगा मग काय आलं डेफिनेशन, टोटल ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. काय सांगा, टोटल ग्रोथ पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट
or the ratio of change in cell number divided by time interval taken for change. आणि मग dn/dt. dn म्हणजे काय? ठराविक वेळेमध्ये सेलची संख्या कितीनी वाढली त्याची संख्या, आणि dt म्हणजे काय सांगा? तेवढ्या करता त्याला किती वेळ लागला. तर त्यांनी डिवाइड केलं तर आपल्याला भेटतो ग्रोथ रेट. आता रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजे काय? तर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट जे आत्ता घेतला आपण, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ इंटू 100. ते आता दोन्ही बघू आपण, एक्झाम्पलच्या हेल्पनी बघू आपण. बघा आता समजा या ठिकाणी दोन झाडाचे पान आहे, एक मोठं पान आहे आणि एक छोटं पान आहे. बघा आता सांगा, जे छोट्या झाडाचं पान आहे त्याची ओरिजिनल साईज, ओरिजिनल एरिया 5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. काय लक्षात घ्यायचं आहे? त्याचा ओरिजिनल एरिया किती आहे? 5 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याची ग्रोथ झाली आणि एरिया किती झाला? 10 सेंटीमीटर स्क्वेअर. सांगा बरं, मग पहिले 5 होता, मग आता 10 झाला, म्हणजे कितीनी वाढला? तर 5नी. लक्षात घ्या, 5 होता 10 झाला म्हणजे कितीनी वाढला? 5नी. मग त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ग्रोथ. सांगा बरं दुसऱ्या पानाच्या बाबतीत ॲब्सोल्यूट ग्रोथ किती होईल? बघा बरं कमेंट करून सांगा, दुसऱ्या पानाच्या बाबतीत ॲब्सोल्यूट ग्रोथ किती होईल? किती सेंटीमीटर स्क्वेअर होईल? सांगा लवकर. अमृता थोरात 5 सेंटीमीटर स्क्वेअर. अजून 5 सेंटीमीटर स्क्वेअर. श्रेया धोंडे, सिद्धी कुदळे 5 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे. का बरं सांगा? कारण सांगा, पहिले झाडाच्या पानाची साईज किती होती? 50 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि समजा एक दिवसाचा कालावधी घ्या, एका दिवसात त्याची वाढ झाली आणि ती 55 झाली. सांगा, म्हणजे पहिले 50 होतं आणि नंतर साईज एरिया वाढला अँड दॅट बिकम 55 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे एका दिवसात पानाची साईज कितीनी वाढली? 5 सेंटीमीटर स्क्वेअरनी. पहिल्या ह्याच्यात पण बघा 5 सेंटीमीटर स्क्वेअर झालं, पण मग कोणामध्ये वाढ 100% झाली? पहिल्या पानात बघा, पहिले 5 होती डायरेक्ट 10 झाली, म्हणजे डबल झाली. आणि इकडे मात्र 50 होती 55 झाली, म्हणजे वाढ ॲब्सोल्यूट ग्रोथ दोघांमध्ये पण सारखीच आहे. किती आहे? 5 सेंटीमीटर स्क्वेअर पर डे. पण जर मी विचार केला तर कोणात जास्त वाढ झाली? तर ए पानामध्ये जास्त वाढ झाली. आता काय करू आपण? ए पानाकरता रिलेटिव्ह ग्रोथ रेट काढू. लक्षात घ्या, ए पानाकरता रिलेटिव्ह ग्रोथ रेट काढू तर काय येईल बघा? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ. सांगा आता, पहिलं होतं 5, नंतर झालं 10, तर मग कितीनी वाढलं? 5नी. मग हे झालं 5. आणि सांगा बरं त्याची पहिली ग्रोथ किती होती? 5च होती. बघा इथं ए पानाचा 10 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया झाला, पहिले 5 होता तो 10 झाला, म्हणजे कितीनी ग्रोथ झाली? 5नी. त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. तो 5 आहे आणि ओरिजिनल ग्रोथ किती आहे? 5च. मग त्या ठिकाणी 5/5 इंटू 100 घ्यायचं. बघा ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट 5 डिवाइड बाय ओरिजिनल ग्रोथ, म्हणजे ओरिजिनल किती साईज आहे दॅट इज द ओरिजिनल ग्रोथ. 5 इंटू 100 तर आलं 100%. किती आलं? 100%. आणि इकडं जर विचार केला परत तेच घेऊ. सांगा, रिलेटिव्ह ग्रोथ रेट इज इक्वल टू काय येईल? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ. आता सांगा, पहिले झाडाची ग्रोथ किती होती? 50, नंतर किती झाली? 55, म्हणजे कितीनी वाढ झाली? 5नी. त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट.
आणि डिवायडेड बाय ओरिजिनल ग्रोथ. आणि पहिले पानाची साईज किती होती 50, मग 50 इंटू 100 तर किती आलं 10%. म्हणजे पहिल्या झाडाची लेंथ ही साईज ही 100% वाढली तर दुसऱ्या झाडाच्या पानाची साईज ही फक्त 10%. 50 वरून 55 आणि इकडं 5 वरून 10. मग सांगा देन रिलेटिव्ह ग्रोथ रेट फॉर ए लीफ इज 100% अँड रिलेटिव्ह ग्रोथ रेट फॉर बी लीफ इज 10%. लक्षात आलं का? म्हणजे सांगा बरं मग त्या ठिकाणी कोणाकोणाच्या रेशोला रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणतात, कोणाकोणाच्या रेशोला रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणतात तर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ इंटू 100. सांगा ह्या पानाकरता पहिलं होतं 5, दुसऱ्या दिवस झालं 10 म्हणजे 5 वाढलं, त्याला म्हटलं मी ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट 5 आणि डिवायडेड बाय ओरिजिनल हे एवढी साईज, हे ओरिजिनल आहे किती आहे 5, त्याला म्हणायचं इनिशियल ग्रोथ. म्हणजे काय आलं सांगा 5/5 आणि इंटू 100 घ्या अँड दॅट इज RGR इक्वल टू आलं 100%. त्यानंतर बी पानाकरता बघू RGR इज इक्वल टू काय येईल ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ इंटू 100. ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट 50 वरून 55 झालं म्हणजे 5 आणि डिवाइड बाय ओरिजिनल और इनिशियल ग्रोथ 50 आणि इंटू काय घ्यायचं 100 मग दॅट इज 10%. म्हणजे याचा अर्थ दोन्ही केसमध्ये जर विचार केला तर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट दोघांची साईज एका दिवसात 5 वाढली, पण छोट्या पानाची साईज डबल झाली एका दिवसात 100% वाढली. तर इथं फक्त 50 वरून 55 झाली म्हणजे 100% काही वाढलेली नाहीये, फक्त 10%च वाढली. म्हणजे टक्केवारीचा हिशोब घेतला हा तर तो रिलेटिव्ह ग्रोथ रेट आहे फॉर्म्युला वापरून. नाउ द प्लांट टाइप्स ऑफ ग्रोथ. देर आर 2 टाइप्स ऑफ ग्रोथ. 2 प्रकारच्या ग्रोथ आहे, अर्थमॅटिक ग्रोथ किंवा लिनियर ग्रोथ. आणि त्या ठिकाणी रेट ऑफ ग्रोथ इज लिनियर अँड कॉन्स्टंट अँड ऑकर्स इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. बघा शब्द काय, रेट ऑफ ग्रोथ इज लिनियर अँड कॉन्स्टंट अँड ऑकर्स इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. चा अर्थ काय बघा, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की दरवेळेस 2 सेल तयार होतील पण एक सेल डिवाइड होणं थांबेल आणि एकच सेल पुढे डिवाइड होईल. लक्षात आलं का? सांगा एक सेल पासून 2 सेल तयार झाल्या पण 2 पासून 4 नाही तयार होणार, 3च तयार होतील टोटल. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ काय की 3 म्हणण्यापेक्षा एक जुनी आणि एक त्या ठिकाणी तिथंच राहील आणि एका सेल पासून 2 सेल तयार होतील. म्हणजे ॲट अ टाइम सांगा प्रत्येक सेल डिव्हिजनला याला 2 सेल तयार होतील पण पुढच्या वेळेस 2 पैकी एकच सेल डिवाइड होईल, पुढे एक सेल डिवाइड होणार नाही. तर याला म्हणता अर्थमॅटिक ग्रोथ. काय म्हणायचं सांगा, मग काय येईल बघा, आफ्टर मायटोसिस 2 डॉटर सेल्स आर प्रोड्यूस. मायटोसिस झाल्यानंतर 2 डॉटर सेल तयार होतील. आउट ऑफ दीज 2 सेल 1 डिवाइड फर्दर. या दोघांपैकी एक सेल पर डिवाइड होईल, 1 डिवाइड फर्दर अँड अदर टेक पार्ट आणि दुसरी मात्र डिवाइड नाही होणार, ती ऑर्गन्स तयार करेल. म्हणजे डिफरन्शिएशन अँड मॅच्युरेशन. अँड लिनियर कर्व इज ऑब्टेन व्हेन द ग्रोथ रेट इज प्लॉटेड अगेन्स्ट द टाइम. बघा लिनियर कर्व. आता सांगा हा जो पार्ट आहे ही ओरिजिनल ग्रोथ आहे, हा जो पार्ट आहे ही काय सांगा ओरिजिनल ग्रोथ आहे. म्हणजे इथं येईल L0, काय येईल L0 ओरिजिनल ग्रोथ आहे जेव्हा टाइम इक्वल टू 0 आहे. आणि नंतर इथून पुढं मग जसं आपण टाइम घेणार तस ग्रोथ काय होत जाईल, वाढत जाईल आणि ह्या पद्धतीने वाढेल लिनियर पद्धतीने. कसं सांगा, ग्राफ कसा येतोय स्ट्रेट लाईन. ग्राफ कसा येतोय मित्रांनो, स्ट्रेट लाईन येतोय, मीन्स इट रिप्रेझेंट्स द लिनियर ग्रोथ. कळालंय सगळ्यांना? म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, ग्रोथ रेट. आणि मग इथं फॉर्म्युला पण आपल्याला घेता येईल बघा. अर्थमॅटिक ग्रोथ इज एक्सप्रेस्ड ॲज LT इज इक्वल टू L0 प्लस
आर इंटू टी, जिथं एल टी इज द लेंथ ॲट टाइम टी. आता बघा एकदम सोपं उदाहरण देतो म्हणजे मग तुम्हाला कळेल की एका झाडाची लांबी ही 50 सेंटीमीटर आहे ओरिजिनली. सांग याला काय म्हणायचं मी, L0 आणि टाइम इक्वल टू 0 आहे. टाइम इक्वल टू 0 आहे. झाडाची लांबी किती आहे, 50 सेंटीमीटर ओरिजिनल, त्याला म्हणायचं L0. आणि आता बघा झाड दररोज पर डे, लक्षात घ्या, झाड पर डे कितीनी वाढतंय, समजा 2 सेंटीमीटरनी वाढतंय, याला म्हणायचं आर, ग्रोथ रेट. का नाही सांगा, याला आर म्हणायचं, ग्रोथ रेट. बघा इथं आहे आर. मग आता 5 दिवस टाइम दिला, 5 डेज. टाइम किती दिला, 5 डेज दिला. तर मग झाडाची लांबी किती होईल 5 दिवसानंतर सांगा. 5 दिवसानंतर झाडाची लांबी किती होईल. कमेंट करून सांगा. श्रेया धोंडे म्हणताय 10 सेंटीमीटर, सिद्धी कुदळे म्हणताय 60 सेंटीमीटर. श्रेया कोणतं उत्तर बरोबर वाटतंय सांगा. अमृता थोरात म्हणताय 60 सेंटीमीटर. तर बघा मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की झाडाची लांबी किती होईल. तर मग मला सांगा 5 दिवसात दररोज 2 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटरनी लांबी वाढेल, 10 सेंटीमीटर होणार नाही. आणि पहिले किती आहे 50 म्हणजे टोटल किती झाली 60 सेंटीमीटर. लक्षात आलं का. मग आता मला सांगा याला मी असं लिहिलं 50 प्लस आर इंटू टी, सॉरी इथं लिहितो 50 प्लस रेट किती आहे 2, डेज किती आहे 5 इज इक्वल टू इकडं लिहितो 60. मग आता सांगा बघा 60 काय आहे टी वेळेनंतर 5 दिवस लांबी आहे एल टी. 50 काय आहे L0 आहे आणि 2 इंटू 2 काय आहे ग्रोथ रेट आणि टी काय आहे सॉरी 5 काय सांगा डेज म्हणजे टी. तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी भेटला LT इज इक्वल टू L0 प्लस आर इंटू टी. LT इज इक्वल टू काय फॉर्म्युला भेटला L0 प्लस आर इंटू टी. मग आता इथं बघा मी कसं दाखवेल. तर ही सांगा पहिली लांबी किती होती 50 आणि मग पहिल्या दिवशी लांबी वाढते 2नी, दुसऱ्या दिवशी पण परत 2नीच वाढेल, पुढं 2नीच वाढेल, तिसऱ्या दिवशी पण 2नीच वाढेल, परत वाढवा. म्हणजे दररोज सांगा जास्त असं नाही होणार आज 2नी वाढली उद्या वाढवा त्याच्यानंतर नाही, फिक्स राहील. ओके काही अडचण नाही. तर लेंथ किती नी वाढेल असं जर मी प्रश्न विचारला असता तर मग 10 आलं असतं आणि लेंथ किती झाली असा प्रश्न आला त्याचं उत्तर 60. ओके काही अडचण नाही बेटा. तर सांगा दरवेळेस लेंथ काय होईल सांगा तितकीच वाढेल असं नाही होणार की डबल म्हणजे मल्टिप्लाय होत जाईल. तर याला म्हणता हा जो ग्राफ आहे हा लिनियर ग्राफ भेटला आपल्याला ज्यामध्ये काय काय कंडिशन्स आल्या सांगा. पहिला पॉईंट काय आला LT म्हणजे लेंथ ॲट टाइम T, L0 लेंथ ॲट टाइम 0, R ग्रोथ रेट, T टाइम ऑफ ग्रोथ. व्हेन ग्राफ ऑफ लेंथ L is plotted against time, a linear curve is obtained as indicated in the diagram. डायग्राम मध्ये जसा कर्व दाखवलेला आहे तसा कर्व आपल्याला त्या ठिकाणी भेटणार. आता शेवटचा पॉइंट आजच्या लेक्चरचा जॉमेट्रिक ग्रोथ. आजच्या लेक्चरचा शेवटचा पॉइंट आहे. तर आता बघा जॉमेट्रिक ग्रोथ म्हणजे काय तर याच्यात बघा फरक काय. ही ग्रोथ जॉमेट्रिक आहे बघा कसं सांगा. इथे
एक सेल, एका सेलपासून तयार झाल्या 2 सेल. पण मागच्या वेळेस काय झालं होतं की ह्याच्या 2 सेल तयार झाल्या, त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये त्यातली एकच सेल डिवाइड होत होती आणि एक सेल डिवाइड नव्हती होत. लक्षात घ्या, एकच सेल डिवाइड होत होती पण एक सेल डिवाइड नव्हती होत, तर तो अर्थमॅटिक ग्रोथ आहे. आता इथं सांगा किती सेल तयार झाल्या? 2, 1 आणि 2. तर ही पण डिवाइड होईल आणि ह्या 2 सेल तयार करेल आणि ही डिवाइड होऊन 2, म्हणजे एकाच्या 2 झाल्या, एकाच्या 2 झाल्या, 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील, 8च्या 16 होतील. याला म्हणतात जॉमेट्रिक ग्रोथ. मागच्या वेळेस काय झालं सांगा बघा बरं. बघा, एक आहे, एकाच्या 2 झाल्या, 2च्या 4 नाही झाल्या, 3च झाल्या, 3च्या 4 झाल्या, 4च्या 5 झाल्या. बघा ही सेल जर धरली, ही 1, ही 2, 1 2 3, 1 2 3 4, 1 2 3 4 5. पण डिवाइड कोणती होणार सांगा? 1 नंबरची डिवाइड होणार नाही, इथं ही डिवाइड होईल आणि मग सांगा 2 सेल तयार करेल, 2 आणि 3 नंबरची. मग आता 3 नंबरची 2 नंबरची डिवाइड होणारच नाही, फक्त 3 ची डिवाइड होईल आणि कोणती सेल तयार करेल? 3 आणि 4 आणि 1 आणि 2 ह्या जुन्या. म्हणजे एका वेळेस काय एकच सेल डिवाइड होते. पण इकडे काय सांगा बरं. बघा, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, म्हणजे सगळ्या सेल डिवाइड होता, कोणी सेल डिफरन्शिएट होत नाही आणि डिवाइड होत राहते. लक्षात आलं का? मग याला म्हणता जॉमेट्रिक ग्रोथ. याला काय नाव द्यायचं सांगा? जॉमेट्रिक ग्रोथ. ग्रोथ इज स्लो इनिशियल. ही ग्रोथ सुरुवातीला स्लो असते पण नंतर एकदम सुपर फास्ट होऊन जाते. आफ्टर मायटोसिस 2 सेल्स आर फॉर प्रोड्यूस हिअर. बघा आता वाक्य काय? हिअर बोथ द डॉटर सेल कंटिन्यू टू डिवाइड. दोन्ही डॉटर सेल कंटिन्यू डिवाइड होतील अँड रिडिवाइड रिपीटेडली अँड सच ग्रोथ इज कॉल्ड जॉमेट्रिक ग्रोथ. आणि एक्झाम्पल बघा, इनिशियल स्टेजेस ऑफ झायगोट डिव्हिजन. झायगोट डिवाइड होण्याच्या सुरुवातीच्या स्टेजला जॉमेट्रिक ग्रोथ होते. आणि आता इथं बघा, W1 फायनल साईज, W0 इनिशियल, E एक्सपोनेन्शियल फंक्शन, R ग्रोथ रेट आणि T टाइम. W1 म्हणजे काय सांगा? WT म्हणा वाटल्यास. ही काय सांगा? फायनल ग्रोथ साईज म्हणा किंवा ग्रोथ म्हणा. ही इनिशियल म्हणजे ही कधीची ग्रोथ आहे? ॲट टाइम इक्वल टू T. आणि ही ओरिजिनल आहे ॲट टाइम इक्वल टू 0. म्हणजे टाइम 0 असताना ग्रोथ W0 आहे. टाइम T असताना त्यांनी W1 म्हटलं, W1 म्हणा नाही तर WT म्हणा तरी चालेल. मग इथं WT घ्यावं लागेल फक्त किंवा W1. आणि सांगा फॉर्म्युला काय आहे? W0 इंटू E एक्सपोनेन्शियल फंक्शन. R म्हणजे काय आहे? ग्रोथ रेट आणि T म्हणजे टाइम ऑफ ग्रोथ. आणि E एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणायचं फॉर्म्युला पाठ पाहिजे. W1 किंवा WT इज इक्वल टू W0 इंटू E रेस टू RT. E रेस टू RT. बघा आता झायगोट डिवायडेड. हा झायगोट आहे, डिवाइड झाला. तर सुरुवातीला ही जी ग्रोथ आहे बघा, 1 चे 2 झाले, 1 आणि 2, 2 चे 4 झाले, 1 2 3 4, 4 चे 8 होतील, 8 चे 16 आपण बघितलेले मोरुला फॉर्मेशन वगैरे. मग ही जॉमेट्रिक ग्रोथ आहे. आणि नंतर शेवट इथं सांगा दॅट इज ह्याच्या निळ्या रंगाच्या सेल आहे, ये दे लूज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. आणि ह्या ज्या या सेल लाल रंगाच्या दे हॅव द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. आणि जेव्हा काही सेलची डिवाइड होण्याची कॅपॅसिटी संपते मित्रांनो, तेव्हा अर्थमॅटिक फेज चालू होतो. मग सांगा नंतर अर्थमॅटिक फेज आहे. झायगोट डिवाइड झाला, जॉमेट्रिक फेज आणि नंतर अर्थमॅटिक फेज. डायग्राम वरून पण लक्षात ठेवायचं. कधी कधी काय करतील, या इथं देतील X आणि इथं देतील Y आणि मग आपल्याला ओळखता येईल की X म्हणजे कोणता फेज आहे तर जॉमेट्रिक फेज आहे आणि Y म्हणजे कोणता फेज आहे तर अर्थमॅटिक फेज आहे. तर याचा बघा दोन्ही ग्रोथ कर, हा जो आहे हा अर्थमॅटिकचा आहे आणि हा जॉमेट्रिकचा आहे. तर हा पण आपण ऑलरेडी बघितला
याच्यात बघा कसं आहे, सुरुवातीला ग्रोथ रेट स्लो आहे, सुरुवातीला ग्रोथ रेट एकदम स्लो इथपर्यंत. कसं 1च्या 2 होतील, 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील, 8च्या 16 आणि एकदम मग रॅपिड वाढत जाईल आणि त्यामुळे ग्रोथ एकदम फास्ट होईल. जे टाईपचा कर भेटेल, जे शेप कर. म्हणजे सांगा त्या ठिकाणी जे अर्थमॅटिक ग्रोथ आहे त्यामध्ये कर कसा भेटतो, लिनियर. कसा भेटतो सांगा, लिनियर. आणि जॉमेट्रिक ग्रोथ आहे त्यामध्ये ग्रोथ कर कसा भेटतो, जे शेप कर. आणि फक्त त्याच्यातले नावं त्या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. हा जो जे शेप कर आहे त्याच्यामध्ये जो पहिला फेज आहे इथून इथपर्यंत याला म्हणता लॅग फेज. काय म्हणायचं सांगा, लॅग फेज. त्यानंतर इथून इथपर्यंत लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज आणि तिथून पुढं स्थिर होऊन जातं स्टेशनरी फेज. लॅग फेज, एक्सपोनेन्शियल फेज आणि स्टेशनरी फेज. आणि त्यालाच मी तुम्हाला सांगितलं एक्सपोनेन्शियल फेजला दुसरं नाव काय आहे, लॉग फेज. एक्सपोनेन्शियल फेजला दुसरं नाव काय मित्रांनो, लॉग फेज हे नाव त्या ठिकाणी आहे. मग सांगा बरं, ग्रोथ रेट डिफर्स फॉर 3 फेज. इन लॅग फेज ग्रोथ रेट इज स्लो. लक्षात ठेवा, लॅग फेज मध्ये ग्रोथ रेट कसा असेल मित्रांनो, स्लो असेल. इन एक्सपोनेन्शियल और लॉग फेज ग्रोथ रेट इज फास्टर. ग्रोथ रेट एकदम फास्ट असेल अँड रिचेस टू मॅक्झिमम. रिचेस टू मॅक्झिमम. अँड इन स्टेशनरी फेज growth rate gradually slow down and become stationary. The total time required for all the phases to occur, हे तिन्ही फेज व्हायला जेवढा कालावधी लागतो त्याला म्हणता ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. त्याला काय म्हणायचं सांगा मित्रांनो, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. सांगा, पहिला लॅग फेज, दुसरा लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल आणि तिसरा स्टेशनरी फेज. लॅग फेज इज स्लो, लॉग फेज इज व्हेरी फास्ट अँड रिचेस टू मॅक्झिमम अँड आफ्टर दॅट इट स्लोज डाऊन अँड स्टेशनरी फेज इज ऑब्झर्व्ड अँड द टाइम रिक्वायर्ड टू ऑकर ऑल दीज फेजेस इज कॉल्ड ग्रँड पिरियड ऑफ द ग्रोथ. आणि हे जे तिन्ही फेज आहे हे होण्याकरता जो कालावधी लागतो त्याला नाव द्यायचं ग्रँड पिरियड ऑफ द ग्रोथ. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेजेस कसे असतात त्याचे पॉईंट्स पूर्ण क्लिअर केलेले आहे. उद्या सुद्धा काल लेक्चर झालं नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं का की आज पण आहे का नाही लेक्चर, कन्फ्युजन होतं का? तर कन्फ्युजन व्हायचं काही कारण नाहीये. उद्या पण आपलं लेक्चर कंटिन्यू असणार आहे. रविवारी जी टेस्ट होणार आहे तर ती ऑफलाईन टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे जवळ राहणारे विद्यार्थी आहे त्यांना ऑफलाईनच आहे कंपल्सरी आणि जे 100-150 किलोमीटर जास्त अंतरावरचे त्यांनाच फक्त ऑनलाईन टेस्ट असणार आहे. मागचीच पद्धत पूर्ण असेल टेस्ट करता. त्यामुळे अभ्यास करायचा आहे. चॅप्टरचे जे नाव आहे तर ते तुम्हाला बायोलॉजीचे आता आपले 6 चॅप्टर झाले, मी घेतलेले 6 चॅप्टर आहे आणि जे सर घेत आहेत काचकर सर त्यांचे उद्या 4था चॅप्टर संपेल त्यांचा. मग त्यांचे 4 चॅप्टर रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, नर्वस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्यानंतर 3रा चॅप्टर कोणता आहे हे हेल्थ अँड डिसीजेस आणि 4था चॅप्टर आहे इनहॅन्समेंट इन फूड प्रोडक्शन. आणि आपल्या याच्यात पहिले 6 चॅप्टर प्लॅन्ट वॉटर रिलेशनशिप पर 6 आणि 4 10 चॅप्टरची टेस्ट होईल. त्यानंतर केमिस्ट्रीचे पण 10 चॅप्टरची जे पहिले 10 चॅप्टर शिकवलेले त्याची टेस्ट असणार आहे. फिजिक्सचे 9 चॅप्टर असतील त्याची टेस्ट असणार आहे. मॅथचे पण 10 चॅप्टर असतीलच. तुम्हाला आज रात्री सिलेबस त्या ठिकाणी टाकून देतो पण आजपर्यंत झालेला सगळा पार्ट टेस्ट करता आहे. फक्त बायोलॉजीचा उद्या जो चॅप्टर होणार आहे संध्याकाळपर्यंत तो सुद्धा टेस्टला असणार आहे. लक्षात आलंय? उद्या सुद्धा आपलं लेक्चर असेल तर चांगला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे आणि टेस्टला तयार राहायचं आहे. थँक्यू फ्रेंड, थँक्यू व्हेरी मच.